हे उग्र आंदोलन केलंच पाहिजे, कारण जोपर्यंत आपण उग्र आंदोलन करणार नाही, खरं म्हटलं तर आम्ही महाराष्ट्र सरकारला किंबहुना महाराष्ट्रामधील संपूर्ण 288 आमदार असतील, 48 खासदार असतील, परत आणि हे सर्व मंत्रिमंडळ असतील, ह्यांना आपण आपला मायबाप मान पक्षाचे जर आमदार आणि खासदार जर एकत्रित आले तर हा प्रश्न 10 मिनिटांमध्ये सुटेल। गेले अनेक वर्ष झालं आपली ही मागणी आहे, त्याचं दुर्लक्ष होते असं वाटते। नेमकी काय मागणी असणार आहे, यापुढची दिशा आंदोलनाची कशी असणार आहे? 69 वर्ष आम्ही त्या ठिकाणी 1956 पासून आपण त्या ठिकाणी आपल्या पूर्वजापासून आम्ही आंदोलन करतो आहे की आपल्या भाषेच्या राज्यामध्ये येण्याचा अट्टहास आमचा आहे आणि ह्या आपल्या भाषेच्या राज्यामध्ये येण्यासाठी आपल्या तिथल्या 865 गावातील कित्येकांच्या प्राणाची त्या ठिकाणी आहुती दिली गेली, कित्येकांचं भविष्य बाद झालं, कित्येक जण चप्पल घालत नसताना आहेत, कोणी लग्न करून न करता आहेत। तर आपली मागणी एकच आहे की आम्ही आपल्या भाषेच्या राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये आपण येऊ इच्छितो। गेली 69 वर्ष हा लढा सुरू आहे, परंतु जसं कर्नाटकामध्ये ह्या प्रश्नावरती ज्यावेळेला तिथं मांडणी केली जाते त्यावेळेला त्या ठिकाणी सर्व पक्षीय आमदार असतील, खासदार असतील एकत्रित येतात आणि त्याला विरोध करतात। परंतु दुर्दैवी गोष्ट अशी निर्माण होते ह्या ठिकाणी की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला महाराष्ट्रामधील जे खासदार असतील, आमदार असतील, हे एकत्रित सर्व पक्षाचे आमदार खासदार एकत्रित येत नाहीत। जर हे सर्व पक्षाचे जर आमदार आणि खासदार जर एकत्रित आले तर हा प्रश्न 10 मिनिटांमध्ये सुटेल। परंतु मला असं वाटतं की त्या ठिकाणी जो आपला मराठा भाषिक जो समाज आहे त्या समाजाच्या वेदना ह्या महाराष्ट्रामधील नेतेमंडळींना नाहीत असं सिद्ध होऊ लागलं आहे। कारण इतके मोठे प्रश्न देशातील सुटले जातात, सोडवले जातात आणि हा एक छोटासा प्रश्न या ठिकाणी सोडवला जात नाही। आज आपण 68-69 वर्ष आपलं भविष्य त्या ठिकाणी आपल्या मुलांचं भविष्य हाल झालेलं आहे, परंतु त्याच्याकडे देखील कोणी बघत नाहीत। खरं म्हटलं तर आम्ही महाराष्ट्र सरकारला किंबहुना महाराष्ट्रामधील संपूर्ण 288 आमदार असतील, 48 खासदार असतील, परत आणि हे सर्व मंत्रिमंडळ असतील, ह्यांना आपण आपला मायबाप मानतो। जर आपल्या मायबापकडे जर आपण हे मागणं मागावं लागतं तर आमच्या एवढं म्हणजे आम्हाला जितका त्रास होतो हा त्रास कोणालाही होत नाही असं मला दिसून येतं। हे उग्र आंदोलन केलंच पाहिजे, कारण जोपर्यंत आपण उग्र आंदोलन करणार नाही तोपर्यंत ही मागणी देखील मान्य होणार नाही असं वाटतं। ज्यावेळेला या ठिकाणी भाजप सरकार असतं, केंद्रामध्ये भाजप सरकार असतं आणि कर्नाटकामध्ये भाजप सरकार असतं, आपण कोणत्याही सरकारच्या विरोधात नाही आणि कोणत्याही सरकारच्या लांघुंचनामध्ये नाही। आपण दोन्ही सरकारना, दोन्ही राष्ट्रीय पक्षांना एकाच नजरेत पाहतोय। आपण 865 गावातील जे आपले सीमाबंधव आहोत ते ज्यावेळेला हे सर्वजण जर एकच सरकार जर असेल तर किती वेळ लागणार आहे ह्यांना आपला जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी किती वेळ लागणार आहे? काही वेळ लागणार नाही आहे, परंतु यांची मानसिकता नाही असं वाटतं। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।